आम्ही हे घर जेव्हा बुक केलं होतं त्यावेळेसच आम्ही इंटिरियर डिझायनर्सचे माहिती घ्यायला सुरुवात केली होती. आणि त्या दरम्यान नॉर्मली आजकाल आपण सगळे यूट्यूब्सवर किंवा जिथे जिथे हुज हू माहिती घेत असतो, कोणाचं इंटिरियर कसं झालं आहे, काय झालं आहे ते बघून माहिती घेणं आमचं सुरूच होतं. आणि साधारण 2023मध्येच आम्ही सुदर्शनला शॉर्टलिस्ट जनरलाइज करून ठेवलेलं होतं. आणि माझं त्यावेळेला सुदर्शनसोबत फोनवर बोलणंही झालं होतं. आणि फक्त बोलणं याच्यासाठी होतं की त्यांनी जे काम केलेलं आम्ही बघत होतो यूट्यूबमध्ये, त्याच्यामध्ये त्याचं कलर कॉम्बिनेशन, त्याची टेस्ट, ते ॲस्थेटिक्स, ते सगळं मला भावलं. म्हणून त्याला फक्त ॲप्रिशिएट करण्यासाठी म्हणून मी कॉल केला होता की त्याचं जे काही कलर कॉम्बिनेशन्स आहेत, जे काम आहे ते छान आहे. त्या अनुषंगाने आमचं फर्स्ट कॉन्व्हर्सेशन झालं माझं आणि सुदर्शनचं. आणि मग ते तिकडे थांबलं. इंट्रोडक्शन झालं, बोललो आम्ही आणि आम्ही थांबलो. त्याच्यानंतर कालांतराने आमचं पोझिशन जसं जवळ यायला लागल्यावर मी पुन्हा सुदर्शनच्या संपर्कात आलो. आणि मग आम्ही अजून बोलायला लागल्यावर आम्हाला असं लक्षात आलं की आमची ओळख निघाली, हुज हू फ्रेंड सर्कल. त्यामुळे थोडासा आमचा अजून कॉन्फिडन्स वाढला. सुदर्शन बरोबर काम करायला काही हरकत नाही असं घरात चर्चा झाल्यावर आमचं एकमत झालं की आपण पुढे वी शूड प्रोसीड विथ दिस. असं होऊन मग आम्ही नेक्स्ट लेवलला मग सुदर्शन बरोबर डिस्कशन स्टार्ट केले. सुदर्शनने आम्हाला इन्व्हाइट केलं. नेक्स्ट स्टेपमध्ये आम्हाला डिझाईन्स दाखवण्यासाठी त्यांनी इन्व्हाइट केलं. त्याच्याकडचे काही डिझाईन्स होते त्यांनी आम्हाला दाखवल्या. शिवाय आम्ही साईट व्हिजिट्स केल्या 1-2 ठिकाणी. त्यांनी जिथे कामं सुरू आहेत आणि जिथे कम्प्लिशनला आली आहेत तिथेही त्यांनी ॲक्च्युअल आम्हाला जाऊन दाखवलं की काय काम आहे, कसे डिझाईन्स तो बनवतो. हे याच्यामुळे आम्हाला ते कळलं डिझाईन्स काय आहेत काय नाही आहेत ते. आणि मग त्याच्या ऑफिसला आम्ही जेव्हा गेलो त्यावेळेला त्यांनी आम्हाला एक 3-4 डिझाईन्स ॲडवाईस केले. त्याच्यामध्ये आम्ही आमचं थॉट प्रोसेस त्याला सांगितलं, आमच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत. सो देन वी केम टू सम म्युच्युअल अंडरस्टँडिंग आणि मग आम्ही पुढे गेलो. तर डिझाईन्स त्यांनी जे सुचवले होते ते आधी आवडले होते आम्हाला आणि त्याच्यामुळे लेटेस्ट डिझाईन्स त्यांनी आम्हाला दाखवल्यामुळे ते वर्कआउट झालं व्यवस्थित. आता निखिलनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा सुदर्शनची पुढच्या वाटाघाटी सुरू झाल्या त्यावेळेला असं लक्षात आलं की सुदर्शनकडे स्किल्ड वर्कर्सची मोठी टीम आहे अगदी. आणि त्यांनी सांगितलं की चांगली टीम मी इथे डिप्लॉय करेन. त्यात स्किल्ड तर आहेतच आणि शिवाय त्यांना स्वतंत्र असं ॲस्थेटिक सेन्स पण आहे जो माझ्याशी अगदी तो हे होतो, मॅच होत असतो. आणि तुम्ही त्यांच्याशी येऊन जाऊन बघत, सुपरविजन करत, काही विचार असं इंटरॅक्शन करत राहिलात तर त्यासाठी रेवतराम सारखी जी मंडळी होती इथे त्यांनी खूप सहकार्य केलं. खूप अंडरस्टँडिंग होतं त्यांच्या त्या कामामध्ये. त्यांनाही स्वतंत्र असं आवड होती या सर्व कामाची. आणि सुदर्शनने दिलेल्या सूचना दर हुकूम ते काम करत राहिल्यामुळे तो ओव्हरऑल इफेक्ट एवढा चांगला आला इंटिरियरचा की मुळात सुदर्शनचं पॅशन फॉर प्रोफेशन. आणि मी नेहमी म्हणायचो सुदर्शनला की बिझनेस करणं वेगळं आणि प्रोफेशनल असणं वेगळं. तर सुदर्शन हा केवळ बिझनेसमन नाही, तो प्रोफेशनली नाही, तो इथिकल प्रोफेशनल आहे. त्याच्या प्रत्येक कामामधून दिसत असतं. हिज वर्क स्पीक्स फॉर इटसेल्फ. हे माझं ऑब्झर्वेशन आहे सुदर्शनच्या कामाविषयीचं. आणि दुसरं म्हणजे त्याचं प्रामाणिकपणा आवडला आम्हाला. कारण बऱ्याच ठिकाणी असं असतं की कामं सुरू असताना काही गोष्टी इकडे तिकडे प्लस मायनस होत असतात. बट ही अपफ्रंट ॲक्सेप्ट्स इट, से सॉरी टू यू अँड ही ट्राईज टू रेक्टिफाय इट. म्हणजे तो पार्ट आम्हाला जास्त आवडला. नॉर्मली बऱ्याचदा काय असतं की आपण कामं घेतो किंवा करतो तर ते संपवण्याच्या मागे लागलेले असतात बरेचसे वेंडर्स. पण तो अनुभव आम्हाला सुदर्शनच्या बाबतीत अजिबात आला नाही. त्याला कुठेही आम्ही सांगितलं की हे काहीतरी चुकलंय असं वाटतंय आणि त्यालाही ते कळलं की काहीतरी इथे प्रॉब्लेम आहे, तर तो ॲक्सेप्ट करत होता आणि तो रेक्टिफाय करत होता. हा सर्वात मोठा पॉईंट आम्हाला भावला त्याच्या बाबतीतला. आणि कुठे कॉस्ट सेव्हिंग असेल ते पण तो ॲडवाईस करत होता की नॉट नेसेसरी की फक्त तुम्ही आता आमच्याकडे काम दिलंय तर मग हे असं सगळं असंच जायला पाहिजे, असं नव्हतं ते. काही ठिकाणी कॉस्ट कटिंगलाही त्याने आम्हाला ॲडवाईस केलं, त्याच्या जागी आपण असं करून घेऊया. एक अगदी प्रिसाईज सांगायचं इन्फॉर्मेशन तर बेडरूममध्ये आमचं वॉर्डरोबचं काम सुरू होतं. तर त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं सनमायका आम्ही लावलेला आहे. तर तो एकाच ठिकाणी आम्ही लावणार होतो हे आमचं ऑलरेडी डिस्कशन झालं होतं.
सुदर्शननी ते परत बघितलं आणि रात्री मला फोन केला. सर म्हणे हे आपलं ह्या शीटमधला हा पोर्शन इथे लावल्यानंतर राहिलेली शीट वेस्ट जाते, तर आपण ती वेस्ट का करूया, तर आपण वेस्ट न करता आपण ते दुसऱ्या प्लायवूडवर घेऊया वगैरे वगैरे. आणि अकॉर्डिंगली त्यांनी ते वर्कआउट केलं. म्हणजे मुद्दा काय आहे की ती शीट वेस्ट होण्याऐवजी ती युटिलाइज केली त्यांनी. आणि एनिवेज त्याचं जे काही कॉस्टिंग होतं ते आम्ही त्याला देणारच होतो, त्यामुळे त्याचं नुकसान काहीच नव्हतं. बट अदर वे राऊंड ही ॲडवाइस्ड अस टू यूज इट प्रॉपरली. तर तो अशा बऱ्याचशा बारीक बारीक गोष्टी आहेत ज्याच्यातनं आम्हाला ते त्याचं काम जे आहे, त्यांची टीम जी आहे, ते वी आर हॅपी विथ इट. इनोव्हेटिव्ह आयडियाज इतके आहेत त्यांच्याकडे आणि इतके ऑप्शन्स आहेत की आपल्या रिक्वायरमेंट्स आणि अवेलेबल स्पेस त्याचा मेळ सुंदर रीतीने घालण्याचं कसब त्यांच्याकडे आहे. त्यामुळे आम्हाला अतिशय आनंद, समाधान वाटण्यासारखं काम झालेलं आहे आमचं. कामाचं आम्हाला जे टाईम त्यांनी दिलं होतं, साधारण 3 महिने त्यांनी सांगितलं होतं. तर आम्ही साधारण ऑक्टोबरमध्ये काम सुरू केलं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला साधारण जानेवारीमध्ये त्यांनी हँडओव्हर केलं होतं. साधारण डिसेंबर एंडपर्यंत रेडी होतं. थोडं इकडे तिकडे छोट्या मोठ्या गोष्टी फिक्स्चर्स झाल्यानंतर इट वॉज व्हेरी वेल विदिन टाईम. म्हणजे आम्हाला काही त्याच्यात अडचण वाटली नाही. सांगितलेलं कमिटमेंट त्याप्रमाणे वेळेत मिळालं. मी जेव्हा पहिले घरात आले, माय रिॲक्शन वॉज कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम द अदर्स. कारण माझे बोर्ड्स होते, म्हणजे अजूनही चालू आहेत. बट जेव्हा घर रेडी झालं ना, तेव्हा मी नव्हते आले पहिले, सगळे घरातले आलेले, कारण मी अभ्यास करत होते, घरी होते. सो आय केम मच लेटर इन दिस हाऊस. अँड जेव्हा मी हे घर बघितलं पूर्ण, आय वॉज व्हेरी शॉक्ड बिकॉज इट वॉज व्हेरी मच मोर दॅन माय एक्सपेक्टेशन्स. मला माझा बेडरूममधला स्टडी टेबल अँड लॅमिनेट्स खूप आवडलेत. अँड इट्स स्प्लेंडेड. किचन, देवघर, एंट्रन्स सगळंच खूप छान होतं. मला सगळंच खूप आवडलेलं आहे घर. एका वाक्यात जर सांगायचं झालं शोकेसच्या संदर्भात तर इट इज रिअली बियॉन्ड अवर एक्सपेक्टेशन अँड इमॅजिनेशन असं त्याचं वर्णन करता येईल या सगळ्या कामाचं. आणि अशीच कामं उत्तरोत्तर सुदर्शनच्या हातून पार पडावीत आणि लोकांनी त्याचं ॲप्रिसिएशन करावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि मी वयाने त्यांच्यापेक्षा मोठा असल्यामुळे असं मी अगदी मनापासून त्यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा देतो. आणि इच्छा तीच आहे की त्याला अजूनही काम भरपूर मिळत राहावं. द शोकेस इंटेरियर्सचं नाव अजूनही खूप वाढावं आणि त्याला ऑल द बेस्ट. आमची घराची पूजा ज्या दिवशी होती त्या दिवशी आम्ही काही आमच्या नेबरर्सना इन्व्हाइट केलं होतं. तर ते नेबरर्सना पण सगळं आमचं घर आवडलं इंटिरियर. तर आम्ही जेवायला बसलेलं असतानाच त्यांनी सुदर्शनचे नंबर आमच्याकडनं मागून घेतले. आणि ओव्हर अँड अबाऊ, कारण ही आता पूर्ण सोसायटी नवीन असल्यामुळे नवीन मेंबर्स किंवा नवीन घर जे लोकांनी घेतलेले आहेत ते मोस्टली सगळे व्हिजिट करत असतात. पूर्ण बिल्डिंगमध्ये कोणाचं इंटिरियर कुठे कायचं काम चाललं आहे ते बघतात. तर मला 3-4 असा इनपुट आला किंवा फीडबॅक आला की आम्ही बिल्डिंगमध्ये जिथे जिथे बघितलेत इंटिरियरची काम चालू आहेत त्याच्यातलं आम्हाला तुमचं जास्त प्रशस्त वाटलं आणि आवडलं. म्हणजे ज्याला आपण एक म्हणतो एस्थेटिक जे आपण म्हणतो किंवा स्पेशियस म्हणतो, हे असं इंटिरियर तुमच्या घरातलं असं आम्हाला फीडबॅक आला. 1-2कडनं नाही, 3-4कडनं फीडबॅक आला हा. तर आम्ही नक्कीच रेफर करू. आणि जे जे असे आमच्याकडे बघून गेलेत आमचे इंटेरियर, तर आम्ही सुदर्शनचे नंबर्स त्यांना पास ऑन करून ठेवलेत. तर आम्ही डेफिनेटली जे येतील त्यांना आम्ही सगळ्यांना सांगतो तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्याला.